नमस्कार मंडळी, मी रवींद्र कांबळे. आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर. मंडळी, मी आता चाललो आहे भाजीच्या माल्यामध्ये. माझ्या मिसेसच्या माहेरच्या शेताकडे. त्यांच्या शेतामध्ये आमच्या ओळखीचे जे ठाकूर आहेत, ठाकूर मामा खातेलीवाडीवरचे, त्यांनी माला केलेला आहे. त्या माल्यामध्ये आता आपण जाऊ, काय काय भाजी लावले ती पाहू. त्यांनी कलिंगडी लावली आहेत, मका लावलेला आहे, मुला, पालक असे विविध भाज्या इथे लावलेल्या आहेत. तर आता आपण जाऊ आणि बघू कशा पद्धतीनं त्यांनी तिथे मेहनत करून ही भाजी पिकवलेली आहे. हा लाकडाचा गेट, याला आमच्या गावाकडे यस्कार बोलतात. यस्कड ती आता खोललेली आहे आणि आता आम्ही चालू आहे आतमध्ये. हा बघा, इथे मस्त छानपैकी हिरवागार असा पालक आहे. पालक लावलेला होता. तिकडे कोथिंबीर आणि इथली मेथी काढलेली आहे आणि या बाजूला पूर्ण कलिंगडी आहे. इथे मेथी टाकलेली आहेत. इकडे संपूर्ण कलिंगडी लावलेली आहे आणि कलिंगडीच्या मधल्या लाईनला असा थोडासा मका लावलेला आहे. मंडळी, ही रताळी लावलेली आहेत. इथे थोडेसे रताळीचे आले आहेत इथे लावलेल्या. मंडळी, ही गवार आहे, गावठी. आणि हे जे आले आहेत हे पूर्ण गवारीचे आहेत. 5-6 आले आहेत. त्याला आता फुलं लागलेली आहेत. आणि ही आमची पंढरपुरी अशी गोंडा मखमालेची फुलं, पंढरपुरी. शेवंतीची फुलं आहेत ही. मस्त असे सुंदर अशी शेवतीची फुलं. इकडे टॅमॅटो लावले आहेत आणि इकडे इकडे वांगी लावली आहेत ना. बघूया आपण जरा वांगी. वांग्यांच्या झाडांना मस्त छान अशी वांगी बघा लागलीत. हे बघा, मस्त निळ्या कलरचा वांगा आहे. मंडळी, 3-4 वर्षापूर्वी आपण माझ्या शेतामध्ये पण मी लावायचो, पण आता मी सध्या लावलेला नाही आहे. ही सफेद वांग्याची रोपं आहेत आणि मध्ये मिरचीची रोपं आहेत. ही पूर्ण वांग्याचीच रोपं आहेत. सगळी सफेद वांगी आहेत. आणि इथे हा भोपळा लावलेला आहे. तिकडे भेंडी आहे आणि तिकडे कारली लावलेली आहेत. समोर कारलीचे मांडव आहे. मंडळी, अशी भाजी पालेभाजीच्या माल्यामध्ये फिरायचा खूप वेगळीच मजा आहे, आनंद आहे. असा भाजीचा माला पाहिला का खूप असा आनंद होतो. हे बघा, काकड्या लागलेत. मंडळी, समोर
कारल्याचे आणि शिराल्याचे मांडव आहे. हा कारल्याचा, हे बघा कारले, छान अशी कारली लागलेत आणि या बाजूला शिराली आहेत. आणि या बाजूला इकडे पुढे कलिंगडी आहे. हे बघा इकडे पार वरपर्यंत पूर्ण कलिंगडी लावलेली आहेत. तर कलिंगडीचा फल लागलेला आहे. हे बघा छान असा मस्त असा फल लागलेला आहे. इथून ही पूर्ण जेवढी हा मला घेतला आहे ही पूर्ण माझ्या मिसेसच्या माहेरची शेती आहे. वर्कच आहे ती त्यांनी घेऊन येथे मला केलेलं आहे. मस्त इथे भोपळा लावला आहे. शिराली आहेत, दोडकी आहेत. आणि हा पूर्ण शेत हा भेंड्यांचा आहे. खूप छान असा मला इथे लागलेला आहे. मस्त वाटतं, छान वाटतं. संध्याकाळचा टाईम आहे आणि अशी माल्यामध्ये आपला ताजी ताजी भाजीचा मला खूप आनंददायी असा वाटतो. हा इकडं मका आहे, मका लावलाय. आणि इथे खोपटी बनवले, औसा बनवलेला आहे म्हणजे राखणीसाठी. मंडळी आता तिकडे आपण आमचे रमेश भाऊ फवारणी करतात, तिकडे आपण जाऊया, बघूया कशा पद्धतीने ते औषध फवारणी करतात. पाण्याचं पण खूप व्यवस्थित असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. हे बघा कलिंगडे कसे लागलीत. खूप मेहनतीनं त्यांनी हा मला इथे फुलवलेला आहे. आमचे रमेश भाऊ इथे फवारणी करतायत. मावा लागलाय, मावा पडलाय. मंडळी इकडच्या जे कलिंगडाचं रोपं आले आहेत त्यांना तान्यांना फुलांना मोहा लागलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना फवारणीची गरज आहे. त्यांनी आता रमेश भाऊ हा औषध फवारणी इथे ते करत आहेत. आणि आधीमध्ये असे
डासांसाठी हे असे स्टिक लावलेले आहेत. याला पाखरं चिपकतात. तुम्ही बघू शकता. हे बघा, ही छोटी छोटी अशी जी पाखरं आहेत, किडी आहेत, ते याला चिपकले आहेत. याचा चांगला उपयोग हा होतो आणि ते कीटनाशक द्रवाचा फवारणी करून येणारा रोग प्रादुर्भाव हा रोखला जातो. तर छान पद्धतीनं असा खूप मोठा हा मला कलिंगडीचा येथे त्यांनी घेतलेला आहे. तिथे ते फवारणी करत आहेत. मंडळी, समोर जो टेकडी दिसते ती आमच्या गावाची टेकडी आहे. त्याला आम्ही एस टी स्टँड तिथे बाजूलाच आहे आणि डुंग बोलतो आम्ही. आणि तिथून पुढे आलो की आमची बोरिंगचा पाल आहे आणि तिथून हा जो एरिया पूर्ण तुम्हाला शेतीचा दिसतो आहे ना, तो त्याला ढापर म्हणतात. आणि ही उंच जी झाडं दिसत आहेत त्याच्या पलीकडं त्या भागाला कालकाई म्हणतात. आणि तिथून जो छोटासा नाला आहे, ओढा येतो दोन भागांच्या मधून, त्याला कालकाईची नाही असं म्हणतात. आणि समोर तिकडे त्या बाजूला तिथे वावल्याची वहल आहे. म्हणजे रानातून जो पाणी वाहत जो येतो तिथे छोटासा असा एक जागा आहे, कातल आहे, आणि त्या एरियाला वावल्याची वहल म्हणतात. आणि तीच पुढे खाली आली की ती कालकाईची नय होऊन तो आमच्या इथून गावाच्या ओढ्याला लागून ते समुद्रापर्यंत तो जातो. आणि हा जो पूर्ण एरिया आहे त्याला ढापर म्हणतात. आणि समोर जो डोंगर आहे तो आमचा जंगल गावाचा. आमच्या माता भगिनी लाकडं सरपणासाठी आणण्यासाठी त्या जंगलामध्ये जात असतात. आणि त्या रानामध्ये तिथे आमच्या गावाचं रक्षण करता श्री क्षेत्रपाल महाराजांचं स्थान आहे. जागृत असं स्थान आहे तिथे. त्या झाडांवर मंडळी मोठे माकड आहेत. ते आता स्पष्ट काय दिसणार नाहीत, पण खूप मोठे माकड तिथे आहेत. आणि ते येऊन अशा मल्याची नासधूस पण खूप करतात. रानडुक्कर येतात. तिकडे त्या झाडांवर आहेत, पण ते खूप लांब आहेत त्याच्यामुळं काही दिसणार नाहीत. तर त्यांनी त्या येऊ नये म्हणून असं आमच्या रमेश भाऊ इथे जाला लावला आहे. मंडळी, राहण्यासाठी इथे राखण करण्यासाठी झोपडीवजा औसा बनवला आहे. खूप छान असा मस्त शेतावर. आणि इथे चुला पेटवतात. पक्षी बघा, पक्षी पक्षी बघा.
मंडळी या काकडी खायला मस्त हिरवीगार अशी मीठ लावून काकडी. मंडळी आता सूर्य पण अस्ताला चाललेला आहे आणि आता आम्ही या माल्यातून घरी निघालेलो आहोत. मल्यात येऊन खूप बरं वाटला. हिरवागार असा मला फुललेला बघायला पण खूप समाधान वाटला. काकड्या पण खाल्ल्यात. तर आता आम्ही निघालो आहे घरी. तर मंडळी हा मला तुम्हाला कसा आवडला तर हा मला तुम्हाला आवडला असेल तर हा कमेंटमध्ये नक्की सांगा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, जय शेतकरी.